नमस्कार, माझं नाव शिला आहे. मी 35 वर्षांची आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी राहते. माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली होती. माझे मिस्टर एका कंपनीत कामाला होते. आमच्या संसाराला जवळपास 13 वर्ष झाली होती. आम्हाला एक गुणवान मुलगी झाली, ती हळूहळू वाढू लागली. आता तिला आम्ही हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी ठेवले होते. मिस्टरांना खूप ऑफिसमध्ये काम असायचं, त्यामुळे खूप ताण यायचा, त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला आणि ते आजारी पडले. एके दिवशी त्यांचा मृत्यू झाला. ते मला अर्ध्या संसारात सोडून गेले, मी एकटी पडले. माझ्या घरची परिस्थिती चांगली होती. माझ्या पतीने LICमध्ये पैसे गुंतवले होते. काही पैसे त्यांनी शेअर मार्केटमध्ये आणि काही पैसे FDमध्ये गुंतवले होते. आमचा मोठा बंगला होता, दारामध्ये गार्डन होतं आणि थोडीशी शेतीही होती. शेतीजवळच माझं घर होतं. आता एवढं सगळं असून सुद्धा मला काहीच वाटत नव्हतं. माझी मुलगी हॉस्टेलला शिकायला होती, मी एकटी घरी बोर व्हायची आणि घरी कामालाही कोणी व्यक्ती नव्हता. पैसा भरपूर होता, म्हणून मी एक व्यक्ती कामाला ठेवायचं ठरवलं, जो शेतातीलही काम करेल आणि घरचेही काम पाहील. मग मी आमच्या काही मैत्रिणींना सांगितलं की, कोणी एखादा कामगार असेल तर सांगा, मला गरज आहे. काही दिवस गेले. मला एका मैत्रिणीचा फोन आला. तिने मला सांगितलं, एक कामगार आहे, साधारण 37 ते 38 वर्षांचा असेल. मागे पुढे कोणी नाही. तुला त्याला राहायची सोय करावी लागेल. माणूस खूप प्रामाणिक आहे, कोणतेही काम करतो, कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. त्याला पगार वेळेवर दे. मी त्याला तुझा पत्ता दिला आहे. तो तुला 2-4 दिवसांमध्ये भेटायला येईल. मग तू बघ, व्यवस्थित काम करतो की नाही आणि मगच ठरव. असेच 2-3 दिवस गेले. चौथ्या दिवशी दाराची बेल वाजली. मी टीव्ही पाहत होते, उठून दरवाजा उघडला. दरवाजा उघडला तर दारामध्ये एक व्यक्ती उभी होती. तो दिसायला खूपच सुंदर होता, त्याचं वय थोडं जास्त वाटत होतं. मी विचारलं, कोण हवं आहे? तो म्हणाला, शिलाबाईंना भेटायचं आहे. मी म्हणाली, मीच आहे शिला. तो म्हणाला, मला तुमच्या मैत्रिणीने तुमच्याकडे काम आहे म्हणून पाठवलं आहे. मग माझ्या डोक्यात तिचकारी भेटली, आठवलं की आपण मैत्रिणीकडे कामाबद्दल बोललो होतो. मग मी त्या तरुणाला आत यायला सांगितलं. त्याला मी सोफ्यावर बसायला सांगितलं आणि त्याला एक तांब्या भरून पाणी प्यायला दिलं. मी त्याला विचारू लागले, तुमचं नाव काय, गाव कोणतं, तुम्ही काय करता? तेव्हा त्याने सांगितलं, माझं नाव राजू आहे. मी सर्व काम करतो. तुम्ही मला कोणतेही काम सांगू शकता, जसं की स्वयंपाक, माळीकाम, गाडी चालवणं, बाजारातून भाजीपाला आणणं, ही सर्व कामं मी करू शकतो. मी अविवाहित आहे, त्यामुळे माझं राहण्याचं ठिकाण असं काही नाही. मला तुमच्याच इथे कुठेतरी राहण्याची सोय करावी लागेल. त्याच्या बोलण्यावरून तो प्रामाणिक वाटत होता. मी म्हणाले, तू अविवाहित का आहेस? तू लग्न का नाही केलंस? तो म्हणाला, मी लहान होतो तेव्हाच माझे आईवडील वारले. माझं नातलं कोणी नाही. माझ्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. मग मी अशाच लोकांच्या घरी काम करून माझं पोट भरू लागलो. मला मग मुलगी कोण देणार हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी पुढे विचारले, राजू, तुझा पगार किती ठेवू? त्यावर तो हात जोडून म्हणाला, बाईसाहेब, जे ठेवाल ते मान्य आहे. आधीच्या ठिकाणी 2,000 मिळत होते, तेवढा मिळाला तरी मी आभारी राहीन. त्याचे बोलणे ऐकून माझ्या मनात आदर निर्माण झाला. माझ्याकडे पैशाची कमतरता नव्हती, पतीने केलेल्या गुंतवणुकीमुळे आर्थिक स्थैर्य होते. मी त्याला 2,000 रुपये देण्याचे निश्चित केले. आणखी एक गोष्ट लक्षात आली की माझ्या टेरेसवरील खोली रिकामी होती.
ती मोकळी आणि हवेशीर खोली त्याला निवासासाठी देता येईल. मी त्यास सांगितले, राजू, वरच्या टेरेसवर एक प्रशस्त खोली आहे, तिथे तू सहज राहू शकतोस. मी तुला 3,000 रुपये मासिक पगार देईन, मात्र कामे वेळेवर करणे अपेक्षित आहे. तो लगेच संमत झाला. नंतर त्याने जरा संकोचत विचारले, बाईसाहेब, घरात कोण कोण राहते? मी सांगितले, मी एकटीच असते. माझे पती दिवंगत झाले आहेत. मुलगी हॉस्टेलमध्ये शिकत आहे. हे ऐकून तो गंभीर झाला. मग मी त्याला वरच्या खोलीचे दर्शन घडविले. ती खोली एवढी मोठी होती की त्याचे जेमतेम एक आणलेले सामान तिथे केव्हाच हरवून गेले. त्याने आपली बॅग आणि कपड्यांचे बंडल एका कोपऱ्यात नीट आवरले. त्यानंतर क्षणही दवडता तो कामाच्या ठिकाणी दाखल झाला. दुपारी आला असल्यामुळे त्याने घरातली थोडी साफसफाई केली आणि संध्याकाळी 5 वाजता तो स्वयंपाक करू लागला. त्याने खूप छान चपात्या, भाजी, भात बनवला होता. त्याच्या हाताला खूपच चांगली चव होती. त्याने मला टेबलावर जेवण वाढलं आणि माझ्याच बाजूला उभा राहिला. मी म्हणाले, तू कधी जेवणार? तो म्हणाला, तुमचे जेवण झाल्यावर जेवीन. बाईसाहेब, मी म्हणाले, नको, आपण दोघंच घरी असतो म्हटल्यावर तू सुद्धा माझ्यासोबत जेवण कर, मला ते व्यवस्थित नाही वाटणार. मग त्यालाही मी जेवायला वाढलं आणि तो माझ्याबरोबरच खुर्चीवर जेवायला बसला. तो मला काही लागलं की लगेच वाढत होता. आमचं दोघांचं जेवण झालं. त्याने रूम आवरली आणि पुन्हा झोपण्यासाठी वरती गेला. सकाळी तो खूप लवकर उठला होता. त्याने नाश्त्याला पोहे बनवले होते आणि मग बागेमध्ये गेला. बागेची साफसफाई केली, झाडांना पाणी घातलं आणि पुन्हा येऊन स्वयंपाक करू लागला. स्वयंपाक झाल्यानंतर मी जेवण करायचे. असंच तो खूप चांगल्या पद्धतीने काम करत होता. बाजारातून भाजीपाला घेऊन येत होता. तो खूप मेहनती होता. त्याला चारचाकी सुद्धा चालवायला येत होती. माझ्या मुलीचा मला फोन येत असे. ती 4थी शिकत होती. इंग्रजी माध्यमात तिला मी टाकलं होतं. मी 15 दिवसांतून किंवा महिन्यातून भेटायला जात असे, कारण माझ्या घरापासून जवळपास 200 किलोमीटर अंतरावर ते हॉस्टेल होतं. मी बसने जायची. माझ्या घरी चारचाकी होती, पण ड्रायव्हर मिळत नसायचा, त्यामुळे बसने जावं लागायचं. आता राजू आला होता. मी राजूला एकदा दोनदा घेऊन मुलीला भेटायला गेले होते. राजू खूप व्यवस्थित गाडी चालवायचा. त्याला बाहेरचं नॉलेज चांगलं होतं, त्यामुळे त्याच्याबरोबर जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता. तो स्वभावाने खूपच चांगला होता. या रविवारी सुद्धा मुलीला शाळेला सुट्टी असल्यामुळे तिला भेटायला जायचं होतं, म्हणून आदल्या दिवशी आम्ही संध्याकाळी निघणार होतो. संध्याकाळी आम्ही 7 वाजता निघालो, पण ते दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे अचानक पाऊस सुरू झाला. 120 किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला रस्त्यामध्ये एक ओढा लागला. रस्त्यावरून पाणी वाहत होतं. त्यावेळेस रात्रीचे 10 वाजले होते. आता इथून कसं जायचं हे आम्हाला समजत नव्हतं. रस्त्यावरून तर भरपूर पाणी वाहत होतं आणि एवढ्या रात्री रस्त्यावर गाडी थांबवणं हे चुकीचं होतं. मग मी राजूला म्हटलं, इथे कुठे राहण्यासाठी हॉटेल आहे का? आपण मागे जाऊन पाहूया. उगीच रिस्क नको. ओढ्याचं पाणी जोरात वाहतं आहे, गाडी सुद्धा वाहून जाऊ शकते. तरी सुद्धा राजूने एकदा खात्री करायचं ठरवलं. तो गाडीतून उतरला, पुढे गेला तर पाण्याचा वेग खूपच होता. तो म्हणाला, बाईसाहेब, पाणी तर खूपच वेगाने वाहत आहे. मग आम्ही पुन्हा परत फिरलो. 3-4 किलोमीटर मागे आल्यानंतर आम्हाला एक हॉटेल दिसलं. तिथे जाऊन चौकशी केली, तर तिथे राहण्याची सोय होती. मी एक रूम बुक केली. राजूला गाडीत झोपावं की काय करावं हे समजत नव्हतं. बाहेर पाऊस भरपूर पडत होता. माझ्याकडे थोडं सामान होतं,
ते मी रूमपर्यंत घेऊन आले. राजू सुद्धा बरोबर होता. राजूने सामान रूममध्ये ठेवलं. तो म्हणाला, बाईसाहेब, तुम्ही झोपा. इथे मी कारमध्ये जाऊन झोपतो, मला ते चांगलं वाटत नव्हतं. मी म्हणाले, राजू, नको. तू कारमध्ये नको जाऊस. तू सुद्धा इथेच रूममध्ये सोफ्यावर झोप. राजू सुद्धा तयार झाला. आम्ही दोघे रूममध्ये गेलो. रूम चांगली होती. एक बेड होता, एक सोफा सेट, एक बाथरूम आणि टॉयलेट. रूम खूप सुंदर होती. मी बेडवर जाऊन बसले. काही वेळाने मी खाली फोन करून आम्हा दोघांसाठी जेवण मागवलं होतं. राजू खूप लाजत होता जेवण करायला, पण राजूसाठीही मी जेवण मागवलं होतं. आम्ही दोघंजण पोटभर जेवलो. काही वेळाने वेटर येऊन टेबल साफ करून साहित्य घेऊन गेला. आता खूप रात्र झाली होती, रात्रीचे 12:30 वाजले असतील. आता झोपणं गरजेचं होतं, म्हणजे सकाळी लवकर निघता येईल. मी बेडवर झोपायला गेले, राजू सोफ्यावर झोपला. तिथे एक चादर होती पांघरायला, मग ती चादर मी पांघरून घेतली. थोडी थंडी वाजत होती पावसामुळे. राजू तसा सोफ्यावर झोपला होता. तो खूप प्रामाणिक होता, त्याला लगेच झोप लागली. मी बेडवर झोपले, खाली गादी असून सुद्धा मला झोप लागत नव्हती. वरती पांघरून होतं तरी झोप येत नव्हती, पण सोफ्यावर झोपलेला राजू मात्र निवांत झोपला होता. त्याला अंगाखाली ना गादी होती, ना अंगावर पांघरून, तरीही तो गाढ झोपला होता. मला मात्र झोप लागत नव्हती. रात्रीच्या शांततेत फक्त माझ्या डोळ्यातील ओलावा आणि हृदयाचा ठोका ऐकू येत होता. राजूने पाणी देताना त्याच्या हाताला हलका स्पर्श झाला होता. तो एक विजासारखा क्षण होता. मी त्याला जवळ बसवून घेतले, तेव्हा खोलीतील हवा जणू स्तब्ध झाली होती. माझे अश्रू पुसताना त्याच्या बोटांचा कोमल स्पर्श जणू कुठल्यातरी विसरलेल्या गाण्याची सुरुवात होती. मी म्हणाले, राजू, ही रात्र किती एकटी आहे बघ. माझा आवाज कापरा होता. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श विचित्रपणे आश्वासक होता. मी त्याचा हात हातात घेतला, तेव्हा त्याच्या हातातील कठोरपणा आणि कोमलतेचा विलक्षण मेळ जाणवला. मी त्याला जवळ ओढल्यावर सुरुवातीला त्याचे अंग ताठ झाले, पण मग माझ्या मिठीत तो हळूहळू विरघळला. चंद्राचा प्रकाश खिडकीतून येऊन त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. त्या प्रकाशात त्याचे डोळे दोन कोमल तायांसारखे चमकत होते. मी त्याच्या ओठांवर चुंबन घेतले, तेव्हा सुरुवातीचा संकोच हळूहळू विरून गेला आणि मग जणू वर्षांच्या एकटेपणाचा बर्फ पिघळल्यासारखे झाले. राजूची मिठी जोरदार झाली, त्याचे हात माझ्या पाठीवरून हळूच फिरू लागले. त्याची चुंबने प्रगल्भ आणि आसक्त होती. जणू प्रत्येक स्पर्शाने माझ्या आतमध्ये झोपलेली स्त्री जागी होत होती. आमच्या श्वासांचा तालमेल जमू लागला, हृदयांचे ठोके एकाच लयीत वाजू लागले. त्याने माझे केस हळूच मागे ओढले, माझ्या मानेच्या कोमल भागाला चुंबने दिली. प्रत्येक स्पर्शाने जणू नवीन जीवन रुजत होते. आम्ही एकमेकात इतके रमलो की वेळ, समाज, नोकरमालकिणीचे भान सारे विसरून गेलो. तो क्षण फक्त आमचा होता, दोन एकांत भुकेल्या आत्म्यांचा पवित्र मिलनकक्ष. शेवटी जेव्हा आम्ही एकमेकांच्या मिठीत शांतपणे पडलो होतो, तेव्हा राजूने माझ्या कपाळावर हलकेच एक चुंबन घेतले आणि कुजबुजले, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक रात्र मी अशीच उजळीन. ते शब्द ऐकून माझे डोळे पुन्हा भरून आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर एका नव्या आशेचे, एका नव्या प्रारंभाचे अश्रू होते. त्याच्या उबदार आलिंगनात मी वर्षांनंतर प्रथम संपूर्णपणे सुरक्षित आणि शांत झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर राजू खूप वेळ काहीच बोलला नाही. मी त्याच्याजवळ माफी मागितली आणि म्हणाले, राजू, मला खूप वाईट वाटतं. समजू नकोस रे, मला काल रात्री नव्याची खूप आठवण येत होती.
माझ्या नव्याचा मृत्यू होऊन कित्येक वर्ष झाली आहेत. माझ्याही काही इच्छापेक्षा होत्या. तू अजिबात वाईट मानू नकोस. तो काहीच बोलला नव्हता. मला त्याचा असा उपयोग करून घेतल्यासारखं वाटत होतं. आम्ही सकाळी लवकर गाडीने निघालो. माझ्या मुलीला जाऊन भेटलो. तिच्याशी खूप वेळ गप्पा मारल्या. राजूही तिच्यावर खूप प्रेम करायचा. तिला तो एका बाळाप्रमाणे सांभाळत होता. पुन्हा घरी आल्यावर राजू काहीसा गप्पच होता. काम सर्व करत होता, पण माझ्याशी बोलणं टाळत होता. मला खूप वाईट वाटू लागलं. असेच 2-3 दिवस गेले. एके रात्री संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या वेळी मला झोप लागत नव्हती. मग मी राजूला आवाज दिला. काही वेळातच तो खाली आला. मी त्याला माझ्याजवळ बोलावलं. त्याचा हात हातात घेतला. मी राजूला म्हटलं, तू अजिबात वाईट मानून घेऊ नकोस. माझं तुझ्याकडे एक मागणं आहे. तो म्हणाला, बोला, बाईसाहेब. मी त्याचा हात हातात घेत म्हणाले, राजू, आपण माझ्या मुलीला आपल्या घरी आणू. हे वाक्य ऐकून तो हसला आणि म्हणाला, चालेल, बाईसाहेब. मग मी त्याला म्हणाले, राजू, माझ्याशी तू लग्न करशील का? कारण तू खूप प्रामाणिक आहेस. जर तुझ्या जागी दुसरा कोणी असता, तर त्याने माझा फायदा घ्यायचा ठरवला असता. तू मात्र नाही घेतला. तुझेही लग्न झालेलं नाही आणि माझाही पती वारला आहे. मला एका नव्याची गरज आहे. तू माझ्याशी लग्न कर. आपण दोघे खूप आनंदाने राहू. मला एक मुलगी आहे. मी पाहिलं तू तिला तुझ्या मुलीसारखं जीव लावतोस. तुझ्यासारखा नवरा मला पळत मिळणार नाही. एवढं बोलताच त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने माझे खूप आभार मानले. बोलता बोलता त्याने मला मिठी मारली. आम्ही खूप वेळ एकमेकांच्या मिठीत होतो. काही वेळाने आम्ही पुन्हा एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही माझ्या मुलीच्या शाळेत गेलो. तिला दाखला वगैरे घेऊन आलो आणि तिला जवळच्याच एका शाळेत घातलं. ती आमच्यासोबत राहू लागली. तिला मी विचारलं, तुला हे बाबा म्हणून आवडतील का? ती म्हणाली, हो, त्यांचा स्वभाव खूपच छान आहे. मग आम्ही दोघांनी रजिस्टर लग्न केलं. आता मला पती मिळाला आहे. माझ्या मुलीला बाबा मिळाले आहेत आणि माझ्या राजूला एक पत्नी आणि एक मुलगी मिळाली आहे. आम्ही सर्वजण मिळून खूप आनंदात संसार करत आहोत. आता आम्ही दोघे मिळून काम करतो. मी त्याला नव्यासारखा मान देते, त्याला आहो म्हणते. राजू सुद्धा खूप खुश आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, मी राजूशी लग्न केलं हे मी चुकीचं केलं की बरोबर केलं? मला कमेंट करून नक्की सांगा. कधी-कधी एकटेपण इतकं खोल असतं की ते मनाला पोखरत असतं आणि वेळेवर दिलासा देणारा एक जीव आयुष्यातले वळणच बदलून टाकतो. प्रेम हे केवळ वय, नातं, सामाजिक चौकट या पलीकडची भावना आहे. ती दोन मनांना जोडते. चुका होऊ शकतात, पण त्यातून नवीन सुरुवातही होऊ शकते. जिथे मन स्वच्छ, नातं प्रामाणिक आहे, तिथे प्रेम हे पाप नसतं. तेच आयुष्याचं खरं सुख असतं. मित्रांनो, या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.